उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकाच वेळी दिल्लीमध्ये असणार आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे आज रात्री दिल्लीसाठी रवाना होतील, तर उद्या शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एकाच आठवड्यामध्ये शिंदेंचा हा दुसऱ्यांदा दिल्ली दौरा असल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा देखील उद्याच दिल्ली दौरा सुरू होतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत पोहोचणार। उद्या दुपारपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीत थांबणार। एकाच आठवड्यात शिंदेंचा दुसऱ्यांदा दिल्ली दौरा असल्यानं राजकीय चर्चा। शिंदे दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार, सूत्र। शिंदे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता। शिवसेना खासदारांची दिल्लीत त्यांची पुन्हा भेट होऊ शकते, सूत्र। उद्धव ठाकरेंचा उद्या दिल्ली दौरा असताना एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याची चर्चा। 12 जुलै रोजी अधिवेशन सुरू असताना शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा। 30 आणि 31 जुलै रोजी संसदेत अधिवेशन सुरू असताना शिंदे दिल्लीत। 30 आणि 31 जुलै रोजी खासदारांच्या बैठका, वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी। तर उद्यापासून ठाकरे पितापुत्र 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे 7 ऑगस्टला इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर दौऱ्यावेळी ठाकरे पितापुत्र राहुल गांधींच्या घरी स्नेहभोजनासाठी सुद्धा जाणार आहेत। दरम्यान दुसरीकडे ठाकरेंच्या दौऱ्याआधी काल खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली होती। 6 ऑगस्टला दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे दिल्ली विमानतळावर दाखल होतील। दुपारी 3 वाजता ठाकरे संजय राऊतांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल होतील। संध्याकाळी शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतील। रात्री उशिरा पक्षाच्या सर्व खासदारांसोबत ठाकरेंची संजय राऊतांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे। 7 ऑगस्टला सकाळी 10 वाजता खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद असेल। सकाळी 11 वाजता ठाकरे संसदेतील पक्ष कार्यालयाला भेट देतील। त्यानंतर काही नेत्यांच्या भेटीगाठीही घेतील। उद्धव ठाकरे दुपारी काही राजकीय भेटीगाठी देखील घेणार आहेत। सायंकाळी 7 वाजता ठाकरे राहुल गांधींनी आयोजित केलेल्या डिनरला आणि इंडिया आघाडीच्या बैठकीलाही उपस्थित राहतील। 8 ऑगस्टला उद्धव ठाकरे दुपारनंतर मुंबईकडे रवाना होतील। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी पंतप्रधान मोदींना भेटल्या। प्रियांका चतुर्वेदींनी सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधी झालेली ही भेट राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे। मात्र ही भेट पूर्णपणे सहज होती, कोणताही राजकीय अर्थ काढू नये असं स्पष्टीकरण चतुर्वेदी यांनी दिलं। इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी आणि उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। उद्धव साहब इंडिया अलायंस की मीटिंग जो हो रही है उसके लिए वो आने वाले हैं मुंबई से दिल्ली, और साथ ही साथ मेरा जो प्रधानमंत्री जी के साथ मुलाकात थी सवेरे ही हुई थी। हमारी कोई चर्चा महाराष्ट्र को लेकर नहीं हुई और राजनीति से संबंधित नहीं थी, और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से बहुत अच्छी मुलाकात हुई। दोन्ही भाऊ एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास काय परिणाम होतील हे दिसेल असं प्रियांका चतुर्वेदी यावेळी म्हणाले आहेत। आने वाले समय दोनों भाई साथ में आकर अगर चुनाव लड़ते हैं, हमने देखा है क्या माहौल है, और वो एक भारी विजय की तरफ जाएगा। आज खुद छगन भुजबल जी ने कहा है दोनों का साथ आना यानी पार्टी को बहुत मजबूती देगा। मनसे सोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। मनसे सोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल, उद्धव ठाकरे। मनसे सोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा, उद्धव ठाकरेंच्या सूचना। उद्धव ठाकरेंच्या MMR रिजन मधील पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा घेताना उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। जिल्हा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक मार्गदर्शन केलं। उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसोबत
ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई विरार या 7 पालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. जिथे जिथे गटप्रमुखांच्या नेमणुका झालेल्या नाही तिथे गटप्रमुखांच्या नेमणुका करा, उद्धव ठाकरेंच्या बैठकीत सूचना. संघटनात्मक तयारी पालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून करा या प्रामुख्यानं सूचना उद्धव ठाकरेंनी बैठकीत केल्या. कोर्टाच्या निर्णयानुसार नवीन प्रभाग रचनेनुसार ज्या निवडणुका होणार आहेत त्यावर विशेष लक्ष ठेवा. ज्या गोष्टी घडत आहेत त्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा. मुंबई बाहेरील 7 पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन विशेष सूचना नेते आणि पदाधिकाऱ्यांना केल्या. उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आलेला आहे. एकत्र लढणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दोन्ही ठाकरेच मिळून? बघा ह्याच्यावरती आता दोन्ही ठाकरे येऊन चर्चा करतात. बघा कुठला प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरलं जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होणार. इलेक्शन साधारणतः म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही, कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं, आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतं. पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंडपासून दिवाळीनंतर ही सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्यात येणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही, कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही. कारण की 4 जर आपल्याला निवडून द्यायचे तर 4 वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरतो. 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे निवडणूक घेण्यात येणार. कुठले मतदार समाविष्ट करायचे आणि कुठले डिलीट करायचे याचे अधिकारी निवडणूक आयोगाला नाहीत. प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यावर पुढील प्रक्रिया राबवली जाणार. मतदार यादी आणि प्रभाग रचनेवर काम सुरू आहे. ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत, SC/ST आरक्षण निश्चित असणार. ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार. जेव्हा ते हरले तेव्हा त्यांनी EVMवर, व्हीव्हीपॅटवर सर्व याच्यावर त्यांनी आरोप केले. निवडणूक आयोगावर पण आरोप केले. परंतु जेव्हा ते जिंकले तेव्हा EVM चांगला आहे, निवडणूक आयोग चांगला आहे, सर्व चांगलं आहे. हे काही रडीचा डाव आहे खरं म्हणजे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याची हीच भावना आहे, पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात, त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहे. आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं. नागपुरात येस बँकेकडून झालेल्या फसवणुकीच्या विरोधामध्ये मनसेनं आंदोलन केलं. येस बँकेकडून ग्राहकाची फसवणूक झाल्याचा मनसेचा आरोप आहे. मनसेचे शहर अध्यक्ष चंदू लाडे यांच्या नेतृत्वामध्ये मनसेनं आंदोलन केलं. नागपुरात येस बँकेच्या अधिकाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. नागपूरच्या येस बँकवर फसवणुकीचा आरोप करत मनसे आक्रमक झाली. मनसे कार्यकर्त्यांकडून एका अधिकाऱ्याला चोप देण्यात आलाय. एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा येस बँकेच्या नागपूर शाखेवर आरोप करण्यात आलाय. शेतकऱ्याची JCB ताब्यात घेऊन तातडीने लिलाव करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. मनसे कार्यकर्ते येस बँकेत शिरले. त्यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला. यानंतर अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली.
नागपूरमधील येस बँकेवर फसवणुकीचा आरोप करत या बँक अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली। वेळीच पोलीस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला। त्यांनी अधिकाऱ्याचा बचाव केला। येस बँकेकडून लोन घेतलं होतं आम्ही JCB करिता। 2 EMI थकीत झालेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांनी आमची गाडी सीज केली। पैसे भरायला गेलो आम्ही तर पैसे नसते घेत ते बँकवाले। आमची गाडी विकली म्हणत होते ते आम्हाला सांगितलं की तुम्ही पूर्ण पैसे भरा। आम्ही म्हटलं आम्ही पूर्ण पैसे भरायला तयार आहोत। त्याच्यानंतर सांगितलं की सोमवारी आम्ही भरून देतो, तेव्हा त्यांनी दिली नाही। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला बैठक झाली। पोलीस स्टेशनच्या बैठकमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही यांचे पैसे वापस करतो, गाडी वापस करतो, तरी यांनी गाडी वापस केलेली नाही। या बँकेने फ्रॉड केलेला आहे लोकांसोबत। लोकांनी इथून JCB फायनान्स केलेला होता। 2 EMI फक्त पेंडिंग होती। 2 दिवसाच्या नंतर ते त्यांच्याकडे पैसे घेऊन गेल्यानंतरही त्यांनी ते पैसे स्वीकारलेले नाही आणि म्हणतात की बँक आम्ही तुमच्या JCB विकून टाकल्या, तुमच्या जे होते ते करा। भाजप आमदार परिणय फुकेंनी शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्या विधानामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज झाला, कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता। माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असं परिणय फुकेंनी म्हटलंय। महादेवी हत्तीणीला आणण्यासंदर्भात फडणवीस मध्यस्थी करणार आहेत। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। महादेवी हत्तीणी परत आली पाहिजे ही सर्वांची इच्छा असल्याचं देखील फडणवीस म्हणाले। महादेवी हत्तीणीला आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस मध्यस्थी करणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली। या बैठकीत महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्याचं ठरलंय। बैठकीत नांदणी मठाचे विश्वस्त स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी महादेवीबाबतची माहिती सांगितली। 34 वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठात आहे। ही हत्तीण परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे। नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामधून परत आणण्याच्या मागणीनं कोल्हापूरमधून जोर धरला। 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात। हत्तीण परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा। नांदणी मठानं एक याचिका दाखल करावी, सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह राज्य सरकार एक टीम तयार करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल। रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत देखील सरकार आपल्या याचिकेत कोर्टाला आश्वस्त करेल। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठाच्या सोबत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शासन संपूर्ण मदत करणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळी विनंती करणार आहे, कायदेशीर पद्धतीनं जशा पद्धतीनं आमच्या हिनं नेलं तशाच पद्धतीनं तिला परत कसं कायदेशीर कोर्टाच्या आदेशानं आणलं पाहिजे हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा राहील। जैन समाजाने सगळ्याच समाजाच्या भावना या प्रक्षुब्ध झालेल्या आहेत। काल फार मोठा मोर्चा निघालेला होता आणि आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली आहेत की पुन्हा जर उच्च न्यायालयात जायला सर्वोच्च न्यायालयात जायला लागलं तर आपण जाऊ आणि ती महादेवी हत्ती आम्ही परत आणू असा विश्वास मला आहे। आणि आदरणीय सुप्रीम कोर्टाकडे मठाबरोबर महाराष्ट्र शासन या ठिकाणी उभं राहते आणि हत्ती आपला परत यावा याच्यासाठी पार्टी म्हणून या ठिकाणी त्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व्ह होण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी घेतला। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। गरज पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये जाणार अशी भूमिका सुद्धा फडणवीसांनी मांडली आहे। दरम्यान पालिकेकडनं कबूतरखान्यांना खाद्य पुरवलं जाणार आहे। कबूतरखाने अचानक बंद करणं योग्य नसल्याची भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली आहे। कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीत दिले आहेत। कोल्हापुरातल्या हत्तीणी पाठोपाठ मुंबईतल्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावर फडणवीसांची बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर पालिकेनं शहरातील कबूतरखान्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला। कबूतरखाना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार। कबूतरखाना संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। कोणत्या वेळेत फीडिंग व्हावं यासाठी नियम तयार करण्यात येईल। कबुतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे, त्याचाही विचार करा।
आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फिडिंग करावं. देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबूतरखाने बंद करू नयेत या मागणीसाठी पुढाकार घेतलाय. फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जैन समाजाला काही प्रमाणात दिलासा मिळालाय. महानगरपालिका जोपर्यंत हासाठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबूतरखाना सुरू राहावे, कबूतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे. एकनाथ शिंदेचे आमदार नाही आहेत कंट्रोल फिडिंग करायला. आम्ही स्थानिकाच्या भावनेसोबत आहोत. ठेवायचं असेल तर तिथेच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील 24 तासामध्ये भारताचं टॅरिफ वाढवणार आहेत. रशियाकडून भारत अजूनही तेल खरेदी करतोय. रशियाकडून तेल खरेदी म्हणजे युद्धाला प्रोत्साहन देणं आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. भारतात इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त दर आहेत. आम्ही 25% तोडगा काढला, पण मला वाटतं पुढील 24 तासात ते खूप मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे, कारण ते रशियन तेल खरेदी करत आहे. रशिया वॉर मशीन आहे आणि युद्धाला भारत प्रोत्साहन देत आहे. व्यापारीकरणासाठी भारत चांगला सहकारी नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी टॅरिफ लावण्याची धमकी दिल्यानंतर रशियानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. इतर देशांना रशियासोबत व्यवसाय करण्यापासून रोखणं बेकायदेशीर असून प्रत्येक देशाला आपला व्यापाराचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं रशियानं म्हटलंय. भारत रशियाच्या तेल व्यापारावरून ट्रम्प यांनी भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.